राज्यभर गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित असल्याचा दावा करण्यात आलेल्या महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून त्यानंतर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। टीझरमध्ये अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसत असून त्यांचा पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या टीझरमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भोंदू बाबा अशोक खरातच्या भूमिकेत नेमका कोणता अभिनेता आहे हा प्रश्न। टीझरमध्ये त्या पात्राची झलक दाखवण्यात आली असली तरी त्याचा चेहरा पूर्णपणे उघड करण्यात आलेला नाही। त्यामुळे या भूमिकेत कोणता लोकप्रिय अभिनेता दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। निर्मात्यांनी अद्याप या भूमिकेतील कलाकाराचे नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाही। टीझरमध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक संदर्भांची झलक देण्यात आली आहे। विशेष म्हणजे दीपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेतील लूक चर्चेचा विषय ठरला असून व्हायरल झालेल्या काही वास्तविक छायाचित्रांशी साधर्म्य असलेले दृश्यही टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे। आता सगळं उघड होणार या टॅगलाईनसह येणारा हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाचे कथानक तसेच इतर कलाकारांची संपूर्ण माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून टीझर नंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे।